नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? मस्तच राहा. तर आपली जी द्वारकाची ट्रिप चालू आहे, तर नागेश्वर टेम्पल झालं आणि नागेश्वर टेम्पलचं दर्शन घेतल्यानंतर ज्योतिर्लिंगाचं आम्ही पुढे गेलो गोपी तालाबला. तो गोपी तालाबला आल्यानंतर हा एंट्रन्स आहे. पहिलं हे श्रीकृष्णाचं मंदिर लागतं. इथं छान असे बाळकृष्ण झुल्यावर झुलत होते. तर आपण त्यांना झोका देऊयात आणि पुढे आपण जाऊयात. तर श्रीकृष्णाला झुला देऊन झाल्यानंतर पुढे आम्ही गेलो. इथं खूप खरेदी करण्यासाठी आपल्याला दुकानं लागतील, शॉप लागतील. खूप छान छान अशा वस्तू इथं आहेत. पर्स आहेत, कपडे आहेत, खेळणी आहेत लहान मुलांसाठी, तोरण आहेत लावायला. खूप साऱ्या छान असं शॉपिंगसाठी पण हे ठिकाण छान आहे. तर हे गोपी तालाब आहे. तर पुढे गेल्यावर आपल्याला गोपी तालाबी लागेल. तुमचा द्वारका पर्यटनाचा अनुभव गोपी तलावाला भेट दिल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. तुम्ही द्वारकाला आलात आणि गोपी तलावाला नाही गेलात तर तुम्ही काय नाही बघितलं असंच म्हटलं जाईल. दंतकथा आणि पौराणिक कथांवर विश्वास ठेवायचा असेल तर हे ठिकाण आहे. तिथे रासलीला होत असायची. भगवान श्रीकृष्ण गोपींना मोहित करायचे, त्यासाठी हे ठिकाण हे पवित्र मानलं जातं. इथं अतिशय गुळगुळीत अशी माती आहे जिचा रंग पिवळा आहे. याच्याशी खूप अशा रंजक कथा आहेत ज्या मी तुम्हाला आता पुढे सांगते. भगवान श्रीकृष्ण मथुरेहून जेव्हा सगळं काही सोडून आपली जी पूर्ण राज्य आहे ते द्वारकाला घेऊन आले होते. ते घेऊन आल्यानंतर ज्या गोपिका होत्या त्यांना ना श्रीकृष्णाची खूप आठवण येत होती. पण श्रीकृष्ण परत मथुरेला यायला तयार नव्हते, ते द्वारकेलाच होते. मग त्यांना भेटण्यासाठी ह्या ज्या गोपिका होत्या त्या निघाल्या आणि द्वारकापासून थोड्या अंतरावर म्हणजे इथं गोपी तालाबला त्या थांबल्या. या तालाबाजवळ त्या थांबल्या होत्या आणि श्रीकृष्णाची वाट बघत होत्या. मग श्रीकृष्ण त्यांना भेटायला इकडे आले. आल्यानंतर त्यांनी रासलीला केली आणि रात्रभर मग श्रीकृष्ण परत चालले गेले. मग परत ह्या गोपिकांना त्यांची आठवण यायला लागली. त्यांच्या आठवणीमध्ये म्हणजे त्यांना आठवण येत होती श्रीकृष्णाची, पण श्रीकृष्ण आले नाही आणि वाट बघत बघत या गोपिकांनी ह्या तालाबमध्ये त्यांचे प्राण हे त्याग करून दिले. तर ह्या तालाबामध्ये त्यांनी प्राण त्याग केले आहेत. इथं खूप साऱ्या मछली आहेत. तर असं म्हटलं जातं त्या ज्या मछली आहेत त्या गोपिका आहेत. म्हणजे त्या गोपिका आता मछलीच्या रूपामध्ये, माशांच्या रूपामध्ये तिथं ह्या स्थित आहेत. तर म्हणून त्यांना तिथं ते खाण्यासाठी आपण टाकत असतो. तर तिथं त्या स्थित झाल्या त्या तालामध्ये. त्यांनी त्यांचे प्राण त्यागले. मग कृष्ण जेव्हा आले तेव्हा त्यांनी बघितलं आणि गोपिका ह्या खूप सुंदर होत्या दिसायला. तर त्या सुंदर असल्यामुळे ह्या जी तालाबची जी माती आहे ती अगदी चंदनासारखी झाली. म्हणजे श्रीकृष्णाने तिकडे वरदान दिलं की ही जी माती आहे ती चंदनासारखी होईल आणि हे जे चंदन आहे जर कोणी व्यक्ती आपल्या शरीराला लावेल तर त्याला शांतता लाभेल. त्याचे जे स्किनचे आजार आहेत म्हणजे ते बरे होतील ते लावल्याने. तर खरंच ही जी माती आहे ती मी पण घेतली आणि घरी आल्यानंतर मी ती लावून बघितली. खरंच चंदनासारखी आहे. पहिले मला वाटलं होतं की मुलतानी मातीसारखी असेल, पण ती मुलतानी माती नाही आहे, ती चंदनच आहे. तर म्हणून याला गोपी तालाब असं म्हणतात किंवा याला गोपी चंदन असं म्हणतात. तर तुम्ही इकडे आलात तर हे चंदन तुम्ही नक्की घरी घेऊन जा आणि लावून बघा. खरंच तुमचा चेहऱ्याला एकदम थंड वाटेल आणि एक ग्लो आपल्या चेहऱ्यावर तो येतो. मग आता इथून पुढे आम्ही जातोय भेट द्वारकेला. द्वारका नगरीपासून भेट द्वारका जी आहे ते 35 किलोमीटर आहे. 30 किलोमीटर आपल्याला बाय रोड जावं लागतं. तिकडे ओखापर्यंत आपण जाऊ शकतो आणि तिथून मग 5 किलोमीटर आपण समुद्रमार्ग म्हणजे बोटने आपण पुढे हे भेट द्वारकापर्यंत जाऊ शकतो. तर बघा इथं मस्त समुद्राच्या बाजूने आपण जातोय. खूप एकदम छान असं वाटत होतं. बोटी होत्या इथं. मच्छीमारचा हा एरिया होता, म्हणजे मच्छी वगैरे पकडतात इकडे. तर समुद्राच्या बाजूने मस्त आपण आता चाललो आहे भेट द्वारकेला. खूप छान असं वाटत होतं. गोवासारखं फिलिंग येत होतं इकडे. हे बघा पुढे मस्त ट्रक चालले. याच्यामध्ये झिंगे आहेत. मी सांगितलं तुम्हाला हा मच्छीमारचा एरिया आहे. तर झिंगे आहेत आणि मस्त तो स्टायलिश उभा आहे, त्याच्यावर पाय न देता साईडने. बघा आता आपण पोहोचलो आहोत भेट द्वारकाचा जो ओखा आहे तो ओखा इथं आपण पोचलो आहे. तिथून आता आपण तिकीट काढणार आहे. तर पर पर्सन इथं तिकीट आहे 20 रुपये. रिटर्न तिकीट 40 रुपये आहे.
तर 20 रुपये तिकीट काढून मस्त आपण आता समुद्र मार्गातून भेट द्वारकेला जात आहोत. इतकी गर्दी होती इथं, काय सांगू तुम्हाला. मी दिवाळीच्या वेळेस इथं गेली होती, तर चुकून पण तुम्ही कधी दिवाळीच्या वेळेस जाऊ नका. मला खूप वाईट अनुभव आला. इतकी गर्दी होती. आता हा जो नजारा आहे तो खरंच खूप चांगला आहे, तर त्या कडे लक्ष नाही गेलं. नजारा खरंच खूप चांगला होता, पण खूप गर्दी होती. मी अपेक्षा नाही केली होती की एवढी गर्दी असेल, कारण आम्ही द्वारका पण फिरलो तर कुठे असं एवढं गर्दी नाही दिसली, तर इथं खूप गर्दी दिसली. हा जो ब्रिज आहे, हा ब्रिजचं बांधकाम हे चालू आहे. कारण काय असतं ना, समुद्राचं जे पाणी आहे ते कमी जास्त होतं, वाऱ्याचा वेग कमी जास्त होतो, त्यामुळे ह्या ज्या बोटी आहेत त्या सारख्या हलत राहतात. तर रिस्की आहे असं हे बोटीने जाणं, पण त्यामुळे हा ब्रिज बांधण्यात आलेला आहे. पूर्ण झालेला आहे हा ब्रिज, फक्त आता याचं उद्घाटन बाकी आहे. उद्घाटन झालं की मग आपण बाय रोड भेट द्वारकेला हे पोचू शकतो. तर ह्या ज्या बोटी आहेत, तर या बोटीमधून आम्ही इकडे हे जात होतो. इथं खूप सारे पक्षी होते, मस्त छान छान पक्षी होते. त्यांना खाण्यासाठी पण आपण इकडे कुरमुरे होते किंवा त्यांचं खाद्यपदार्थ होतं, गोळे होते असे पिठाचे माशांचे, ते आपण टाकून त्यांना माशांसाठी पण होते, पक्ष्यांसाठी पण होते. खूप मस्त असं वातावरण, फिलिंग खूप छान येत होतं, खूप छान वाटत होतं. जाताना गर्दी होती, खूपच लाईन लागली. बोटीत आम्ही बसलो. गेल्यानंतर तिथं पोहोचल्यावर मज्जा काय झाली, जसं एखादं ट्रॅफिक असतं तर की पार्किंगला आपल्याला गाडीला जागा नाही मिळत, सेम तो प्रकार इकडे झाला होता की बोटी त्या बेटवर उतरण्यासाठी आम्हाला पार्किंग म्हणजे मिळतच नव्हती, बोटला पार्किंग मिळत नव्हती, जागा मिळत नव्हती. तर हा सगळा प्रकार तिकडे झाला. तर एका बोटीमध्ये 55 लोक बसू शकतात, पण मला नाही वाटत इथं यांनी 55 बसवले असतील. मला तरी वाटतं की डबलचेच बसवले असतील. त्यामुळे भीती पण वाटत होती, पण आता बसलो तर आता काय करणार, तर गेलो पुढे आम्ही पुढे. खूप कमी लोकांना माहिती आहे की द्वारकेचे 3 भाग आहेत. एक आहे मूळ द्वारका, नंतर गोमती द्वारका आणि बेट द्वारका. तर मूळ द्वारका जी आहे ती सुदामापुरी जे आहे त्याला म्हटलं जातं, जिथं सुदामाचं घर होतं आणि भगवान श्रीकृष्णाने ते बसवलं होतं. गोमती द्वारका ते स्थान आहे जे भगवान श्रीकृष्ण तिथं राज करत होते, आणि बेट द्वारका हे ते स्थळ आहे जिथं भगवान श्रीकृष्ण हे स्वतः राहत होते, निवास करत होते. तर आता आपण जात आहोत भेट द्वारकेला. हा ब्रिज कसा दिसतोय ना, ते सिंगापूरचा तो ब्रिज आहे त्या पद्धतीने दिसतोय. बघा किती बोट इथं थांबलेल्या आहेत, यांना पार्किंग मिळत नाही आहे, म्हणजे उतरण्यासाठी जागा मिळत नाही. किती गर्दी आहे एका बोटीमध्ये. मला नाही, तुम्ही स्वतः बघू शकतात, 55 लोक नाही दिसत आहे तिथं. आणि प्रत्येक बोट हे जे आहे ना पाकिस्तानच्या जवळ असल्यामुळे प्रत्येक बोटीवर बघा आपल्या भारताचा झेंडा इथं दिसतोय, म्हणजे ओळखू यायला पाहिजे. दिशा भटकली तर समजायला पाहिजे की ही भारतातली बोट आहे, म्हणून इथं प्रत्येक बोटीवर इकडे भारताचा झेंडा तुम्हाला हा दिसेल. खूप ऊन इथं लागत होतं आणि जवळजवळ इकडे 1 तास आम्हाला वेटिंग करावे लागले आमची बोट पार्किंगसाठी. खूप त्रास झाला, खूप ऊन होतं, आमच्यासोबत लहान मुलं होते. पाणी बॉटल एकच आम्ही आणली होती आणि खूप त्रास इकडे खरंच झाला आहे. तर ठीक आहे, पण तरी पाण्यामध्ये होतो तर आम्ही मस्त, क्लिअर पाणी होतं, एकदम साफ होतं, खालचं तुम्हाला दिसू शकेल असं हे पाणी होतं. तिकडे मासे पण होते, तेही दिसत होते. तर 1 तास वेटिंग केल्यानंतर मग आमचा नंबर लागला बोटचा आणि आम्ही उतरलो. आता बघा एवढी गर्दी होती तरी हा इकडे विकण्यासाठी आला होता, भेळ विकत होता, यांची प्रॅक्टिस होती. आम्ही बोटीत बसलो होतो, ती बोट थोडी हलली तरी आम्हाला भीती वाटत होती, पण हा बघा मस्त त्याच्या याच्यात चालला आहे तो, मस्त किनाऱ्यावरून मस्त विकत चालला आहे. आता याला भेट द्वारका का म्हणतात, तर सुदामा जे आहे ते भगवान श्रीकृष्णाला इथं भेटायला आले होते, म्हणून भेट म्हणजे भेटणं किंवा उपहार, तर यामुळे याला भेट द्वारका असं म्हणतात. असं म्हणतात की तुम्ही द्वारकेला आलात आणि भेट द्वारके जर तुम्ही पूर्ण नाही केली तर तुमची यात्रा सफल नाही होत, तर म्हणून भेट द्वारकेला आपल्याला जायचं असतं. अजून एक मान्यता आहे की जेव्हा सुदामा भगवान श्रीकृष्णाला भेटायला इथं येतात, तर आल्यानंतर ते आपल्यासोबत थोडेसे तांदूळ आणतात किंवा चावल ते आपल्यासोबत घेऊन येतात आणि ते चावल खाऊन भगवान श्रीकृष्णाने आपला जो मित्र आहे सुदामा, त्याची जी दरिद्रता आहे ती दूर केली होती.
म्हणून अशी परंपरा इथं झाली आहे, अशी मान्यता आहे की ह्या मंदिरामध्ये चावल जर आपण दान दिले तर मग गरिबी ही दूर होते. खूप वर्षापर्यंत आपली गरिबी ही दूर होते. म्हणून इथं एक चावल दान देण्याची पण एक प्रथा आहे. बेट द्वारका हे गुजरात किनारपट्टीवरील एक बेट आहे, म्हणजे एक वेगळं बेट आहे, जेथे ओखा जेट्टीवरून निघणाऱ्या जी फेरी असते किंवा ही बोट असते याच्याने आपल्याला जाता येतं. इथं द्वारकाधीशचं मंदिर आहे, अभय माताजी मंदिर आहे, मकरध्वज हनुमान मंदिर आहे, यासारखी अनेक मंदिरे आपल्याला इकडे बघायला मिळतात. त्यानंतर निळकंठ महादेवाचं पण मंदिर आहे. हे जे मंदिर आहे ते दुपारी म्हणजे सकाळी 6 वाजेपासून ते 1 वाजेपर्यंत ओपन असतं आणि 1 ते 4 हे मंदिर बंद असतं आणि नंतर 4 वाजेपासून परत 6 वाजेपर्यंत हे मंदिर असतं. 7 वाजता रिटर्न बोट शेवटची असते इकडून येताना. आम्ही निघालो होतो म्हणजे 11:45-12ला आम्ही बोटीत बसलो होतो तिकडून यायला, पण इकडे येतेच आम्हाला 1:30 वाजला होता. कारण बोटमध्ये खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला लवकर बाहेर निघता नाही आलं आणि मग 1:30 वाजल्यामुळे मंदिर हे बंद झालं होतं. त्यामुळे इथं तुम्हाला दाखवण्यासारखं म्हणजे मला स्वतःला पण काही बघायला नाही मिळालं. मंदिर बंद होतं. 4 वाजेपर्यंत आम्ही तिकडे नाही थांबलो. खूप गर्दी होती, कारण 4 वाजेपर्यंत जर थांबलो असतो तर नंतर पण बोटीमध्ये यायला खूप गर्दी आणि भगदड झाली असती. त्यामुळे आम्ही लगेच निघण्याचा इकडे निर्णय घेतला. लगेच जरी निघालो तरी सेम कंडिशन होती. उतरायला वगैरे धक्काबुक्की झाली तर कोणी पडलं तरी इथं काही सांगू शकत नव्हतं. पाण्यामध्ये आपण पडू शकत होतो. त्यामुळे लहान मुलं होते आमच्यासोबत. आम्ही इकडून लगेच निघालो. म्हणजे द्वारकाचं जे मंदिर आहे, मेन द्वारकाधीश मंदिर, जे गोमती नदीच्या काठावर आहे, तिकडे त्यांचं राज्य होतं. तिकडे राज्य करत होते भगवान श्रीकृष्ण. आणि हे जे भेट द्वारका आहे तर इथं भगवान श्रीकृष्ण हे निवासस्थान होतं. तर इथं ते आराम करायला यायचे, कारण त्यांना कोणी डिस्टर्ब करायला नको होतं. म्हणून ते आराम करायला तेवढ्या लांब की समुद्रापासून डिस्टन्स थोडं की समुद्रातून आतमध्येपर्यंत कोणी येणार नाही माझ्यापर्यंत, आणि हे निवासस्थान होतं. इथं ते आराम करायचे आणि मग नंतर परत त्यांना सभेमध्ये जायचं असेल राज्याच्या ठिकाणी ते मेन द्वारकेच्या मंदिरात ते जायचे. पण आता जरी ते भगवान कृष्णाने आराम करण्यासाठी ते इकडे आले होते, पण माझं असं म्हणणं आहे की ते आराम करण्यासाठी आले होते, मग आपण भक्तजन त्यांना त्रास देण्यासाठी, त्यांना डिस्टर्ब करण्यासाठी एवढं बोटीतून जाऊन तिकडे आपण जातो, तर कसला त्यांचा आराम? नसेल मिळत ना त्यांना आराम. आता ठीक आहे, बोट तर होती, आता तिकडे रस्ता पण बनवला आहे. आता तो रस्ता बनवला तर इझी झालं आहे, तर सगळे त्यांना डिस्टर्ब. तर आता भगवान श्रीकृष्णाला आराम तर मिळणारच नाही. ठीक आहे, तर बघा, विचार करा याच्यावर. म्हणजे मला असं पर्सनली वाटतं की ते आराम करण्यासाठी आले होते आणि आपण त्यांना डिस्टर्ब करायला, म्हणजे मी पण त्यांना डिस्टर्बच करायला गेली होती तिकडे. तर असं नाही झालं पाहिजे. पण ठीक आहे, आता भक्त आहे तर भेटायला तर जाणारच, कृष्ण जिकडे जिकडे असणार तिथं. तर हे सगळं करून मग आम्ही आता रिटर्न इकडून मग आम्ही रुक्मिणी टेम्पलला गेलो. हे जे रुक्मिणी टेम्पल आहे ते द्वारकाधीश कृष्ण मंदिरापासून 2 किलोमीटरवर आहे. 12व्या आणि 19व्या शतकातील वास्तुशिल्पातील उत्कृष्ट नमुना हा आहे. भिंतीच्या पटलावर मानवी आणि हत्तीच्या आकृतिबंधांनी कोरलेली हे मंदिर आहे. मंदिरात जलदान किंवा देवतेला जल अर्पण करण्याचा विधी केला जातो. रुक्मिणी देवी ही भगवान श्रीकृष्णांची पहिली पत्नी होती. प्रेम आणि पावित्र्याचे प्रतीक म्हणजे रुक्मिणी देवी. त्यानंतर जांबवंती आणि सत्यभामा ह्या श्रीकृष्णाच्या पत्नी होत्या. रुक्मिणी देवी या भगवान श्रीकृष्णाच्या पहिल्या पत्नी होत्या. परंतु श्रीकृष्ण यांचं जे नाव आहे ते नेहमी राधेशी जोडले गेलं. त्यामुळे भारतामध्ये राधाकृष्णांची अनेक मंदिरं आपल्याला बघायला मिळतील. परंतु रुक्मिणी देवीचं मात्र एकच मंदिर आहे आणि ते आहे द्वारकेमध्ये. हे जे मंदिर आहे ते तब्बल 2500 वर्ष जुनं असल्याचं बोललं जातं. एका लहानशा तळ्याच्या शेजारी हे मंदिर आहे. अतिशय सुंदर असून इथे नेहमी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येतो. हे ठिकाण अतिशय शांत आहे. या भागात पूर्वी जंगल असायचं असं बोललं जातं. हे जे मंदिर आहे या मंदिराला जुने कोरीवकाम केलेले अतिशय सुंदर असं शिखर आहे. शिखरावर अतिशय सुंदर असं प्रकारचं नक्षीकाम केलेलं आहे. त्यावर स्त्रियांच्या प्रतिमा दिसतात. तसेच या शिखरावर भगवान विष्णूंच्या पण काही प्रतिमा मला बघायला मिळाल्या. हत्तींच्या रचनांची रांग आपल्याला इथं बघायला मिळते. अशा या विशिष्ट नागर शैलीतील मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वजही लावलेला आहे.
श्रीकृष्णाच्या मंदिरापासून दूर रुक्मिणी देवीचं मंदिर का बांधण्यात आले? विवाहानंतर श्रीकृष्ण रुक्मिणी देवीपासून तब्बल 12 वर्ष का लांब राहिले? याबद्दल आता आपण जाणून घेऊयात. हे जे मंदिर आहे इथंच श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचा विवाह झाला होता. तर दुर्वासा जे ऋषी होते त्यांना कुलगुरू मानत होते श्रीकृष्ण. त्यामुळे श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचा विवाह झाल्यानंतर कुलगुरूंचे आशीर्वाद घेण्यासाठी ते दुर्वासा ऋषींच्या आश्रमात गेले. द्वारका नगरीत आदरातिथ्य करण्यासाठी आणि सेवा करण्याचा मानस असल्याचे श्रीकृष्ण आणि रुक्मिणी दुर्वासा ऋषींना सांगतात. आजही द्वारकेपासून या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचा विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर त्यांचे जे कुलगुरू होते ते दुर्वासा ऋषी यांना आपले कुलगुरू मानत होते. तर त्यांचा कुलगुरूंचा आशीर्वाद घेण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी हे दुर्वासा ऋषींच्या आश्रमामध्ये येतात. श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांनी दिलेले निमंत्रण दुर्वासा ऋषी आनंदाने स्वीकारतात. मात्र श्रीकृष्णासमोर एक अट ठेवतात. आपण दोघे ज्या रथातून या आश्रमात आला आहात त्या रथातून मी येणार नाही. माझ्यासाठी दुसऱ्या रथाची व्यवस्था करावी अशी अट दुर्वासा ऋषी श्रीकृष्णाला सांगतात. त्यानंतर कोणतेही आडेवेडे न घेता श्रीकृष्ण दुर्वासा ऋषींची अट मान्य करतात. दुर्वासा ऋषींच्या आश्रमात येण्यासाठी श्रीकृष्णाने एकच रथ आणला होता. त्यामुळे त्या रथाला असलेले जे अश्व श्रीकृष्णाने बाजूला केले. त्याऐवजी श्रीकृष्ण आणि रुक्मिणी स्वतः रथ ओढण्यासाठी सज्ज झाले. दुर्वासा ऋषींना विनंती केल्यानंतर ते रथारूढ झाले. श्रीकृष्ण आणि रुक्मिणी दुर्वासा ऋषींना घेऊन द्वारकेकडे निघाले. द्वारकेच्या मार्गावर असताना रथ ओढून थकल्याने रुक्मिणीला तहान लागली. श्रीकृष्णाला ती बाब समजताच त्याने पायाच्या अंगठ्याने जमिनीवर जोरदार प्रहार केला. तेथेच पाण्याचा तुषार उत्पन्न झाला. ते पाणी पिऊन रुक्मिणीची तृषा शमली. या गडबडीत दुर्वासा ऋषींना पाणी प्यायचे विचारायचे राहून गेले. श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांनी आपल्याला पाणी विचारले नाही याचा दुर्वासा ऋषींना राग आला. आपला अपमान झाल्याच्या भावनेच्या रागातून त्यांना खूप राग आला. तो अनावर झाला आणि त्यांनी श्रीकृष्ण आणि रुक्मिणीला शाप दिला. श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांना 12 वर्षापर्यंत एकमेकांचा विरह सहन करावा लागेल. श्रीकृष्ण आणि रुक्मिणी एकत्र नांदू शकणार नाही. जिथे गंगा नदीमुळे पाण्याचा तुषार निर्माण झाला आहे तेथील संपूर्ण जमिनीचे वाळवंट होईल असा शाप दुर्वासा ऋषींनी दिला. दुर्वासा ऋषींच्या शापामुळे श्रीकृष्ण आणि रुक्मिणी 12 वर्ष दूर राहिले. दुसरीकडे रुक्मिणीने 12 वर्षापर्यंत श्री विष्णूची कठोर तपश्चर्या केली. रुक्मिणीच्या तपश्चर्येनंतर प्रसन्न होऊन शापमुक्त झाली. दुर्वासा ऋषींच्या शापामुळे येथे जलदान करण्याची खूप मोठी परंपरा आहे. तर असं या दुर्वासा ऋषींच्या शापामुळे इथं द्वारकेमध्ये तुम्हाला कुठे पण मिठं म्हणजे पिण्यायुक्त पाणी नाही मिळणार. सगळीकडे खारं पाणी आहे. जसं मी हॉटेलमध्ये थांबली होती तर तिकडचं पाणी जर तुम्ही तोंडात टाकलं तर ते नळाचं पाणी हे खारं लागत होतं. तर ह्या इथंच म्हणजे या रुक्मिणीच्या मंदिरातच तुम्हाला पिण्यायोग्य पाणी मिळेल. त्यानंतर गोमती नदीच्या समोर पण पांडवांनी पण तीर्थ 5 नद्यांचं तीर्थ आहे. तिथं देखील आपल्याला पिण्यायोग्य पाणी मिळेल. तर हा दुर्वासा ऋषींचा शाप होता की इथं पिण्यायोग्य पाणी आपल्याला नाही मिळणार. खारं पाणी होऊन जाईल द्वारकेमध्ये. कृष्ण भगवान के दर्शन से बड़ी पूरी यात्रा माता रुक्मिणी देवी के दर्शन से। या आने वाले यात्री पर दो कार्य करके जाते हैं। दो कार्य करके सबसे पहला और मुख्य कार्य प्रेम से शांति से माँ रुक्मिणी का दर्शन करते हैं। दर्शन हो जाने के बाद जब आप बाहर में नीचे उतरोगे तो चलो चलो हो गया करके भागो करके चले नहीं जाओ। बिल्कुल सामने सीधे आपके ऊपर एक मीठा पानी का प्याला जहाँ पे गणेश महाराज कहते हैं। सबको यात्री को माँ रुक्मिणी का प्रसाद समझ के गंगा जल समझ के वहाँ से पानी का प्रसाद दिया, क्योंकि यहाँ पे पीने योग्य मीठा पानी मिलता नहीं। महामुनि दुर्वासा के श्राप के कारण कृष्ण और रुक्मिणी का 12 वर्ष का वियोग हो गया और पूरी द्वारिका नगरी का पानी खारा हो गया। उसी वियोग के कारण भगवान द्वारिका के इस गाँव में है, माँ रुक्मिणी है जंगल में। और दूसरा श्राप दिया था कि पूरी द्वारका नगरी में पीने लायक एक बूंद भी मीठा पानी नहीं मिलेगा। पूरी द्वारका नगरी का पानी खारा नमकीन हो गया। आज तक दुर्वासा के श्राप के कारण पूरी द्वारका नगरी का पानी खारा है। मतलब 20 किलोमीटर दूर से
ट्रक टैंकर के माध्यम से यहाँ पे मीठा पानी मंगा करके लाखों यात्री भक्त, गौ माता, पशु पंछी, राहदारी, साधु ब्राह्मण, सन्यासी और आप लोग जैसे आने वाले रोज के हजारों यात्री भक्त सब लोग वहां से पानी का प्रसाद पीते हैं। आप लोग भी पानी का प्रसाद पीना। आपके घर में, आपके परिवार में, आपके कुटुंब में कोई भी व्यक्ति मर गया हो, गुजर गया हो, शांत हो गया हो, उन 7 पीढ़ी पितृ मोक्ष के पीछे यहाँ पे जल का दान किया जाता है। यहाँ पे तो मीठा पानी मिलता नहीं, जो पानी बाहर से आता है उसका 4 प्रथम हिस्सा होता है। पहला हिस्सा जगत की माता गौ माता के लिए, दूसरा हिस्सा पशुओं और पंछियों के लिए, तीसरा हिस्सा पानी के प्याऊ के लिए और चौथा आखिरी हिस्सा माँ रुक्मणी की सेवा पूजा के लिए। इस प्याऊ के अंदर कोई एक दिन जल का दान करे जिसका खर्चा कोई 1000-2000 रुपए का खर्चा नहीं लगता। एक दिन जल का दान करो जिसका केवल 510 रुपए का खर्चा लगता है। आधा दिन जल का दान करो जिसका 210 रुपए लगता है। और कोई गरीब यात्री आया खाली 11 घड़ा जल का दान करो जिसका 100 रुपए लगता है। दर्शन हो जाने के बाद माता जी प्रेरणा करे और आपको अंदर से ऐसा लगे कि गोपाष्टमी के बड़े पवित्र दिन हम द्वारका मोक्षपुरी धाम में बता रहे हैं। यहाँ पे तो हजारों यात्री भक्त और समस्त जीव पानी पीते हैं। कौन आपके पितृदेव के स्वरूप में पानी पी जाता है आपको या हमको मालूम नहीं चलता। वो सारा हिसाब माँ रुक्मणी अपने पास। या मंदिरात आल्यानंतर मला एकदम शांत असं वाटलं. म्हणजे खूप अशी शांतता इथं वाटत होती. मन अगदी प्रसन्न झालं होतं. मन अगदी खूप शांत झालं होतं. आणि इकडे रुक्मिणी प्रसाद म्हणून रुक्मिणी देवीचा कुंकू दिला जातो आपल्याला प्रसाद म्हणून. तो कुंकू आपण घरी घेऊन जायचा आणि रोज आपल्या कपाळाला तो लावायचा असतो. तर प्रसाद म्हणून हा रुक्मिणीचा कुंकू पण इकडे मिळतो. आणि विशेष म्हणजे काय होतं ह्या मंदिरामध्ये, मला एक गोष्ट आवडली की जेव्हा तुम्ही मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रवेश कराल, त्या गर्भगृहात प्रवेश केल्यानंतर जे रुक्मिणी देवीची मूर्ती आहे तिथं, त्या मूर्तीजवळ जेव्हा तुम्ही जाणार तर तुम्हाला एक चंदनाचा स्मेल तिकडे येतो. आणि तो चंदनाचा स्मेल इतका म्हणजे तो कुठेच कोणत्याच परफ्यूम मी अजूनपर्यंत असा बघितला नसेल किंवा परफ्यूमचा वास नाही आहे. त्या चंदनाचा स्मेल इतका छान होता आणि इतका वेगळा होता. कदाचित त्या चंदनाच्या स्मेलमुळे आपलं डोकं हे शांत होतं आणि मन आपलं प्रसन्न होतं. तो स्मेल मला इतका आवडला. मी तिथल्या पुजारींना विचारलं पण की हे चंदन मिळू शकतं का, तर ते नाही, ते रुक्मिणीचं चंदन आहे, ते रुक्मिणीलाच लावलं जातं. पण खरंच खूप छान असा स्मेल तिथं येत होता, खूप छान असा वास येत होता. चला आता आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. बाकीच्या गोष्टी मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल. आता इथून आम्ही बडकेश्वर महादेव टेम्पल जाणार आहेत, परत गोमती घाटावर जाणार आहेत, तर तो व्हिडिओ मी पुढच्या याच्यात तुम्हाला मी सांगेल. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना राधे राधे.